तर माझ्या किचनची सुरुवात मी इथून करते। हे बघू शकता एकदम छोटूसं कपाट आहे। ह्या ज्या आहेत छोटे पातेले आहेत, छोटे आपले बाउल जे असतात किंवा डब्बे असतात प्लेटी वगैरे, त्याच्यासाठी मी हे कपाट मिशोवरून ऑनलाईन मागवलं होतं। ते इथं अडकवलेलं आहे। आधी किचनवरती होतं, त्यानंतर मग किचनवरती अडचण व्हायला लागल्यावरती याला मी इथं अडकवून घेतलेलं आहे। त्याच्यावरती बघू शकता चमचा अडकवायचं ते स्टँड आहे, ते पण मी मिशोवरून ऑनलाईन मागवलं होतं। हे दोन्ही इथं आहे। ह्याच्यात दिसतंय एवढा पण भरपूर सामान बसलेलं आहे। त्यानंतर कॅमेरा माझा हालतोय, आद्राज माझ्या कडेवर आहे। नंतर पुढे बघू शकता इथे आहेत छोटे आपले तांबे ग्लास वगैरे असतात ते इथे आहे। वाट्या, या चहा पित्याला वाट्या वगैरे इथे आहेत। हे कॉफी मग, त्यानंतर आमच्या रेग्युलर ज्या डिश आहे ज्या मी जेवणासाठी वापरतो त्या इथे आहेत। तर तुम्हाला माझी किचन टूर करवणार आहे मी। खूप दिवस करायचं म्हणलेलं यावरती व्हिडिओ, पण मला जमलं नाही। आज करूया म्हणलं, तर चला आज माझी किचन टूर तुम्हाला मी करवते। व्हिडिओ मी मध्येच पुश केला, आद्राज काय राही ना माझ्या कडेवरती, खाली सोडलं त्याला, तो बाहेर बसलेला आहे। त्यानंतर इथूनच परत आपण पुढे कंटिन्यू करूया। इथे ग्लास तांबे वगैरे जे आहेत, सध्या तर आम्ही फक्त ग्लास वापरतो, तांबे वगैरे आम्हाला काही लागत नाही। इथे बघू शकता खालच्या साईडला आहे त्या छोट्या छोट्या बरण्या आहेत, ज्या आपल्या जिरे मोहरी हळद पावडरच्या वगैरे असतात त्या इथे आहेत खालच्या साईडला। त्यानंतर पुढे जाऊया नेक्स्ट, इथे जे आहेत ते डबे आहेत, सगळ्या डाळी म्हणा कडधान्य म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू द्यात त्या इथे आहेत। कोणत्या डब्यात काय आहे ते तुम्हाला सांगते मी। ह्याच्यात जे आहे ते अद्रकचे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं आहे। अद्रकचा खाऊचा डबा आहे तो पहिला जो आहे तो, पटकन काहीतरी घेता यावं म्हणून तो ह्या कडेला ठेवलेला आहे मी। त्यानंतर बघू शकता ह्या डब्याचे आहेत कडधान्य आहेत ह्या डब्यात, त्याच्यावरती आहे तो मसाल्याचा डबा आहे। त्याच्यानंतर ह्याच्यात जे आहेत त्या डाळी आहेत, सगळ्या प्रकारच्या आपल्या डाळी असतात त्या ह्याच्यात आहेत। त्यानंतर आहे ह्याच्यात तेलाच्या पिशव्या ज्या आहेत त्या ह्या डब्यात आहेत। नंतर कडेला जो आहे तो शेवाळ्यांचा डबा आहे। वरती पण डबे आहेत बघू शकता, ज्यात फक्त सांडगी पापड वगैरे जे आपलं वाळवण्याचे पदार्थ असतात ते वरती आहेत। थोडेसे रिकामे आहेत त्यातले डबे, जे आपल्याला दिवाळीत उपयोगी येतात। आता सध्या तरी काही त्यांचा वापर होत नाही आहे म्हणून ते वरती ठेवलेले आहेत। त्यानंतर मग खाली येऊया, यात आहे हा तांदळाचा डबा, एक मिनिट। त्यानंतर हा आहे ह्याच्यात साखर आहे, साखरेचा डबा आहे, पटकन घेतावे संपली तर। सो इथं आहे आपला साखरेचा डबा। त्यानंतर आहे आपला पोह्यांचा डबा, ह्याच्यात पोहे वगैरे आहेत। त्यानंतर आहे हा मसाल्याचा डबा, जे आपले मसाल्याच्या डब्या व्यतिरिक्त आपण जास्त क्वांटिटीचे असतात ते मसाले ह्यात आहेत सगळे। तर आहे मसाल्याचा डबा। त्यानंतर ह्याच्यात आहे मसूर, त्यात आहे शेंगदाणे। हे असं आहे। मोठी मिक्सरची मांडी आहे ती या डब्यांच्या पाठीमागे बसून जातात, कारण या डब्यांची साईज लहान आहे। त्यानंतर येऊया आपण खाली, इथं कढया वगैरे आहेत, पातेली। ही रोजची आमची रेग्युलरची जी भांडी आहेत ती इथं आहेत, जे आम्ही जेवणासाठी ही पातेली वगैरे वापरतो ती इथे आहेत। त्यानंतर आहेत हे पिठाचे डबे आहेत बघू शकता इथे। हा ज्वारीचा आहे, गव्हाचा डबा इथे असतो पण आत्ता नाही आहे, कारण गव्हाचा डबा संपलेला आहे, डबा घातलेला आहे मी म्हणून नाही आहे इथं। ह्या चटणीच्या बरण्या आहेत, जस्ट आत्ता मसाला केलेला आहे आम्ही, ते इथे आहेत। बाकी सगळं खाली बारीक सारीक सामान आहे इथे बघू शकता। त्यानंतर किचन ओटा त्याच क्लीन केलेलं आहे। जेवणाची भांडी वगैरे आहेत अजून इथे, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ते आंबे बघू शकता इथे, छान मस्त कलर आलेला आहे। तुम्हाला काल बोलले होते की पिवळे आंबे जे आहेत ते पलीकडे आहेत, तिथे बघू शकता छान मस्त कलर आला आहे ह्यांना। इथं ना ॲक्च्युली माझा मिक्सर असतो, पण ते पलीकडे घेऊन गेलेले आहेत, सो इथं नाही आहे। इथं पॉईंट आहे त्याचा मिक्सरचा, आणि इथं असतो मिक्सर। इथं आहे आमचं छोटूसं देवघर। त्यानंतर इथं आहे आमचं छोटूसं देवघर बघू शकता, किचनच्या ज्या खालच्या साईडला आहे तिथं आहे। इथं आहे फ्रीज, आणि हा फ्रीजवरचा पसारा प्रत्येकाच्या घरी जो असतो तो हे आमच्याही घरी आहे। त्यानंतर आमचं इथे एक कपाट आहे छोटूसं, जे काय म्हणतात तिजोरी वगैरे म्हणतात, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं म्हणतात, ते इथं आहे। एक आतमध्ये आहे बेडरूममध्ये, आणि इथं आहे बेडरूममध्ये जागा होत नाही म्हणून इथं ठेवलेले आहेत। इथे बघू शकता धान्याची पोती आहेत, वर्षभराचं धान्य एकदमच साठवण करून ठेवलेलं आहे। कालच त्यांना पावडर वगैरे आम्ही लावली होती, ते इथे ठेवलेलं आहे कपाटाच्या बाजूला। बाकी जर वरच्या साईडला जर बघशीला तर हा पसारा आहे जो आम्हाला लागत नाही, तो वरच्या साईडला ठेवलेला आहे, इथे बघू शकता।
इथं जे आहे ते पाण्याची भांडी आहेत, जे आम्हाला स्वयंपाकासाठी पाणी लागतं ते इथं आहे. आणि तुम्हाला अजून मगाशी मी दाखवायचं राहिले, हे डबे दाखवायचे राहिले. हे साखर पावडर, अधिराजचं खाऊ आहे, ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट आहे, ह्याच्यात तूप, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ या अशा डबे आहेत. जे जास्तीचे आहेत ते त्या डब्यात असतात, पण जे आम्हाला रेग्युलरसाठी लागतात ते ह्या डब्यात ठेवलेले आहेत. सो असं आहे आमचं छोटंसं किचन. किती बघू शकता, पळायला लागलाय कसा इकडे तिकडे. सो चला, व्हिडिओचं एंड मी इथेच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.